टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चर मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपला फेअर व्हॅल्यू मेथडचा नेक्स्ट प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सकाळी गुगल मीटच्या लेक्चर मध्ये आपण हा प्रॉब्लेम घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण परत एकदा YouTube व्हिडिओद्वारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सगळ्यात अगोदर सगळ्यांना प्रॉब्लेम शेअर केलेला आहे. प्रॉब्लेम सकाळी शेअर केलेला आहे. प्रॉब्लेम सगळ्यांनी बघा. प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला तिथे कळतं की नेमकं प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे आणि काय आपल्याला सोडवायचं आहे. तर प्रॉब्लेम बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ राज लिमिटेड पुणे ॲज ऑन 31 मार्च 2016. त्यांचं बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा. एकूण 5 ऍडजस्टमेंट दिलेले आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे की जितक्या ऍडजस्टमेंट दिल्या तरी सुद्धा तिथं ऍडजस्टमेंट किती दिल्या हे महत्त्वाचा भाग नसतो, की त्या ऍडजस्टमेंट पैकी कोणती ऍडजस्टमेंट कोणत्या मेथड साठी यूज करणार आहोत, कोणती ऍडजस्टमेंट कोणत्या मेथड साठी आपण वापरणार आहोत ते महत्त्वाचं आहे. म्हणजे या 5 पैकी कोणती ऍडजस्टमेंट तुम्ही कोणत्या मेथड मध्ये वापरणार ते पहिले आपण बघूया. तर पहिली ऍडजस्टमेंट बघा. असेट्स आर व्हॅल्यूड ॲज अंडर. असेटच्या किमती दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असेटच्या जर व्हॅल्यू दिल्या तर असेटच्या व्हॅल्यू आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड मध्ये यूज करत असतो, म्हणजे पहिल्या मेथड मध्ये. म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट ही इंट्रेन्सिक व्हॅल्यूची ऍडजस्टमेंट आहे. वेगवेगळ्या असेटच्या तिथं व्हॅल्यू दिल्या. दुसरी ऍडजस्टमेंट बघा. फ्री होल्ड प्रीमाइसेस इज डेप्रिसिएटेड बाय 20%. फ्री होल्ड प्रीमाइसेस ही एक असेट आहे आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन सांगितलं 20%. असेटवर डेप्रिसिएशन जर सांगितलेलं असेल तर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट सुद्धा आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे पहिली ऍडजस्टमेंट दुसरी ऍडजस्टमेंट या दोन्ही ऍडजस्टमेंट इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड मध्ये आपण वापरणार. त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट बघा. द प्रॉफिट ऑफ द कंपनी अमाउंटेड टू, आणि 3 वर्षाचे प्रॉफिट दिलेले आहे. 2014 1,40,000, 2015 1,20,000 आणि 2016 1 लाख, असे 2014, 15, 16 3 वर्षाचे प्रॉफिट दिले. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रॉफिटचे जर ऍडजस्टमेंट मध्ये वेगवेगळ्या वर्षाचे प्रॉफिट दिले तर त्या प्रॉफिट वरून आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट सोडवायचा असतो आणि ऍव्हरेज प्रॉफिट सोडवतात यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये, म्हणजे दुसऱ्या मेथड मध्ये. म्हणजे पहिल्या 2 ऍडजस्टमेंट इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या होत्या. तिसरी ऍडजस्टमेंट यील्ड व्हॅल्यू मेथडची आहे. चौथी ऍडजस्टमेंट बघा. इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 1/4 प्रॉफिट ऑफ प्रॉफिट टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्व ट्रान्सफर टू रिझर्व. ट्रान्सफर टू रिझर्व ही सुद्धा आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिट मध्ये सोडवायची असते. म्हणजे ट्रान्सफर टू रिझर्व ही ऍडजस्टमेंट सुद्धा आपण यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये वापरणार. त्याच्यानंतर 5वी ऍडजस्टमेंट बघा. द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर. फेअर यील्ड म्हणजे नॉर्मल रेट. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तिथं दिलेला आहे बघा. फेअर यील्ड म्हणजे नॉर्मल रेट. फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनीज इज असर्टेन ॲट 20%. नॉर्मल रेट 20% दिलेला आहे. नॉर्मल रेट सुद्धा आपण यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये वापरणार. आणि पुढे बघा. द रेट ऑफ टॅक्स इज 50%. टॅक्स दिलेला आहे 50%. टॅक्सची ऍडजस्टमेंट सुद्धा यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये वापरणार. आणि शेवटी बघा काय सांगितलं. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर अंडर फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू विचारली तर आपण डायरेक्ट फेअर व्हॅल्यू सोडवू शकत नाही. आपल्याला पहिले इंट्रेन्सिक व्हॅल्यू सोडवावी लागेल, यील्ड व्हॅल्यू सोडवावी लागेल आणि या दोन्ही व्हॅल्यू सोडवल्यानंतर आपल्याला तिसरी व्हॅल्यू फेअर व्हॅल्यू सोडवावी लागेल. एकूण 5 ऍडजस्टमेंट दिल्या होत्या. आपण 5 ऍडजस्टमेंट पैकी कोणती ऍडजस्टमेंट कोणत्या मेथड मध्ये वापरणार हे आपण आता बघितलं. पहिल्या 2 ऍडजस्टमेंट इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या आहेत आणि बाकीच्या सर्व ऍडजस्टमेंट या यील्ड व्हॅल्यूच्या आहेत. तर आपल्याला फेअर व्हॅल्यू विचारली, आपण डायरेक्ट फेअर व्हॅल्यू सोडू शकत नाही. आपल्याला पहिले इंट्रेन्सिक व्हॅल्यू सोडवावी लागेल. आपण 1 बाय 1 सोडवणार. पहिले आपण सोडवूया इंट्रेन्सिक व्हॅल्यू. ए नाव देऊ आपण. इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू सोडवायची असेल तर आपण पहिले सॉल्व्ह करणार टोटल नेट असेट. टोटल नेट असेट्स. टोटल नेट असेट कशा सॉल्व्ह केले जातात तर लक्ष द्या. टोटल नेट असेट साठी आपल्याला वेगवेगळे असेट्स पहिले लिहायचे असतात आणि त्याच्यानंतर लायबिलिटी त्याच्यातून लेस करायचे असतात. मग पहिले आपण नाव देणार असेट्स. मग बॅलन्स शीटची असेट साइड बघायची. असेट साइडला जितक्या पण असेट दिल्या त्या सर्व असेट्स आपण इथं रेकॉर्ड करणार. असेट इथं जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करणार तेव्हा ते नेहमी मार्केट व्हॅल्यूने रेकॉर्ड करायचे, म्हणजे ऍडजस्टमेंटच्या व्हॅल्यूने. आणि जर एखाद्या असेटची ऍडजस्टमेंट मध्ये व्हॅल्यू दिली नाही तर आपण त्या असेटची बुक व्हॅल्यू लिहिणार. असेट साइडच्या सर्व असेट इथं रेकॉर्ड केले जातात. फक्त 2 असेट सोडून त्या 2 असेट मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. तर 2 असेट येत नाही, 2 असेट रेकॉर्ड होत नाही. त्या 2 असेट्स कोणत्या तर पहिली आहे फिक्टिशियस असेट. वेगवेगळ्या फिक्टिशियस असेट असतात. फिक्टिशियस असेट जर बॅलन्स शीट मध्ये आल्या तर फिक्टिशियस असेट इथं रेकॉर्ड करायच्या नाही. आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स जर असेट साइडला दिला तर तो बॅलन्स सुद्धा असेट मध्ये रेकॉर्ड केला जात नाही. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आणि फिक्टिशियस असेट हे दोन घटक सोडून सगळ्या असेट तुम्ही इथं रेकॉर्ड करू शकता. बॅलन्स शीटची असेट साइड वाला पहिली असेट दिली गुडविल. मग सगळ्या असेट आपण लिहिणार गुडविल. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला इथं ज्या असेटच्या किमती लिहिणार त्या ऍडजस्टमेंटच्या म्हणजे मार्केट व्हॅल्यू लिहिणार. ऍडजस्टमेंट मध्ये व्हॅल्यू नसेल तर मग बॅलन्स शीटची व्हॅल्यू बुक व्हॅल्यू यूज करणार. मग गुडविल पहिले ऍडजस्टमेंट मध्ये बघा, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे 2 लाख आणि बॅलन्स शीटला दिलेले आहे 1,40,000. आपण ऍडजस्टमेंटची व्हॅल्यू लिहिणार म्हणजे 2 लाख. गुडविल आपण लिहिणार 2 लाख. गुडविल नंतर बघा फर्निचर, पुढची असेट फर्निचर. ऍडजस्टमेंटची व्हॅल्यू बघा, फर्निचर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे 1,50,000, 1,50,000, 1,50,000. फर्निचर नंतर फ्री होल्ड प्रीमाइसेस, फ्री होल्ड प्रीमाइसेस. फ्री होल्ड प्रीमाइसेस बघा आता काय दिलेलं आहे ऍडजस्टमेंट मध्ये. दुसरी ऍडजस्टमेंट फ्री होल्ड प्रीमाइसेस वर डेप्रिसिएशन सांगितलं 20%. डेप्रिसिएशन सांगितलं तर डेप्रिसिएशन आपण असेट मधून लेस करणार. मग याच्यासाठी पहिले फ्री होल्ड प्रीमाइसेस ची बॅलन्स शीटची व्हॅल्यू आपल्याला लिहावी लागेल. बॅलन्स शीटची व्हॅल्यू आहे 1,50,000. आपण इनरला लिहिणार 1,50,000 आणि त्याच्यातून लेस करणार. लेस किती पर्सेंट तर आपल्याला सांगितलेलं आहे 20% डेप्रिसिएशन. मग 20% डेप्रिसिएशन लेस करा. 1,50,000 वर 20% जर घेतले तर ते येणार 30,000. 30,000 याच्यातून लेस करायचे म्हणजे आउटरला येणार 1,20,000, 1,20,000. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रीमाइसेस नंतर बघा बॅलन्स शीट स्टॉक. मग पुढची असेट आहे स्टॉक. स्टॉकची ऍडजस्टमेंटला व्हॅल्यू दिलेली आहे 40,000. मग आपण स्टॉकची व्हॅल्यू लिहिणार 40,000. स्टॉक 40,000. स्टॉक नंतर डेटर्स, पुढची असेट आहे डेटर्स. डेटर्स बॅलन्स शीटला दिलेले आहे 60,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये बुक डेट्स, बुक डेट्स म्हणजे डेटर्स. मग बुक डेट्स दिलेले 50,000. मग ऍडजस्टमेंटची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू आपण लिहिणार 50,000, 50,000. डेटर्स. डेटर्स नंतर इन्व्हेस्टमेंट आहे पुढची असेट. मग पुढची असेट आपण लिहिणार इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली नाहीये. मग इन्व्हेस्टमेंट जर ऍडजस्टमेंट मध्ये दिली नाही तर आपण बॅलन्स शीटची व्हॅल्यू लिहिणार 70,000. बुक व्हॅल्यू आपण लिहिणार 70,000. इन्व्हेस्टमेंट नंतर बँक बॅलन्स, कॅश आणि बँक. कॅश आणि बँक याच्या नेहमी बुक व्हॅल्यू लिहायचे असतात म्हणजे बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू त्या ऍडजस्टमेंट मध्ये नसतात. मग बँक बॅलन्स शीटला बघा 40,000. बँक बॅलन्स दिलाय 40,000. त्याच्यानंतर फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस ही फिक्टिशियस असेट आहे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं इथं फिक्टिशियस असेट आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेट मध्ये येत नाही म्हणजे फॉर्मेशन एक्सपेन्सेस इथं लिहिण्याची गरज नाहीये. मग इथं आपल्या असेट संपल्या, असेटची आपण करणार टोटल. असेटची आपण करणार टोटल. मग असेटची टोटल जर केली तर ती येणार 6,70,000. असेटची टोटल आली 6,70,000. असेट मधून आपल्याला लेस करायचे लायबिलिटीज. पुढच्या ओळीवर लेस लायबिलिटीज. लायबिलिटीज आपल्याला इथं लेस करायचे आहे. मग आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण बघणार. पहिले दिलं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल लायबिलिटी मध्ये येत नाही. शेअर कॅपिटल हा शेअर होल्डरचा फंड आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्व. रिझर्व सर्व प्रकारचे रिझर्व हे शेअर होल्डरचे फंड्स असतात, बॅलन्स असतात म्हणजे रिझर्व हे लायबिलिटी मध्ये येणार नाही. त्याच्यानंतर मग काय 8% डिबेंचर. डिबेंचर ही आपली लायबिलिटी आहे. मग आपण इथं लायबिलिटी मध्ये लिहिणार 8% डिबेंचर्स. 8% डिबेंचर्स. मग बॅलन्स शीटला 8% डिबेंचर दिले 30,000, 30,000. डिबेंचर नंतर पुढची लायबिलिटी दिली ट्रेड पेबल. ट्रेड पेबल म्हणजे क्रेडिटर्स. ट्रेड पेबल. ट्रेड पेबल आपल्याला दिलेले 25,000, 25,000. ट्रेड पेबल नंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन सुद्धा लायबिलिटी मध्ये येणार. प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि ते दिलेले 27,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 27,000. अशा 3 लायबिलिटी आपल्याला दिलेल्या आहे. या तिन्ही लायबिलिटीची आपण करणार टोटल आणि याची टोटल आपली येणार 82,000. 82,000 लायबिलिटीची टोटल आली. असेटची टोटल होती 6,70,000
लायबिलिटी टोटल आहे 82,000. मग 6,70,000 मधून 82,000 आपण वजा करणार. वजा केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार 5,88,000, 5,88,000. असेट मधून जेव्हा आपण लायबिलिटी वजा करतो तेव्हा आपल्याला काय मिळणार, आपण काय सोडत होतो, टोटल नेट असेट. मग याला नाव देऊ शकता आपण टोटल नेट असेट. टोटल नेट असेट 5,88,000 मिळालेले आहे. मग या टोटल नेट असेट आपण पुढच्या वेळी लिहिणार टोटल नेट असेट पाच लाख किती 88,000. टोटल नेट असेट 5,88,000 आणि टोटल नेट असेट मधून आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करायचा असतो. दोन प्रकारचे कॅपिटल असतात, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. इथं नेहमी प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करतात. मग आपण इथं लिहिणार लेस प्रेफरन्स, शॉर्ट मध्ये लिहितोय मी शेअर कॅपिटल. कॅपिटल नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला देतात. मग लायबिलिटी साइडला बघा, शेअर कॅपिटल तिथं दिलं 6,000 इक्विटी शेअर सांगितलं. इक्विटी शेअर म्हणजे याचा अर्थ तो इक्विटी शेअर कॅपिटल आहे आणि तो दिला 6 लाख आणि त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह दिला डायरेक्ट. म्हणजे एकच कॅपिटल दिला आणि तो इक्विटी शेअर दिला. आपल्याला इथं कोणता पाहिजे, प्रेफरन्स शेअर. म्हणजे याचा अर्थ प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही. मग तो दिला नाही याचा अर्थ नील, मग वजा होणार नाही. म्हणजे परत उत्तर तेवढंच येणार 5,88,000. आता टोटल नेट असेट मधून जेव्हा प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करणार तेव्हा आपल्याला जी अमाउंट मिळणार त्याला आपण म्हणणार फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. आणि एकदा तुम्हाला फंड्स मिळाले की पुढच्या वेळेवर आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला लिहिणार. शॉर्ट मध्ये लिहितो मी आयव्ही. आयव्ही म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आणि त्याला भागायचं आहे डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ने. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे शेअरची संख्या. फंड्सची अमाउंट इथं असते, फंड्स आहे 5,88,000 भागिले नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे शेअरची संख्या बॅलन्स शीटला दिलेली बघा. बॅलन्स शीटला 6,000 शेअर्स म्हणजे 6,000 ने तुम्ही भागायचं आहे भागिले 6,000. जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा आपल्याला आन्सर मिळणार 98 आणि ते 98 म्हणजे आपली आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि ती आली 98, 98 रुपये. या पद्धतीने आपण पहिली व्हॅल्यू सोडवली इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आता आपल्याला सोडवायची यील्ड व्हॅल्यू. बी नाव देणार आपण आता बी. यील्ड व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू सोडवायची असेल तर यील्ड व्हॅल्यूचे काही स्टेप आहेत, त्या स्टेप मी तुम्हाला शिकवलेले आहेत. त्या स्टेप नुसार आपण यील्ड व्हॅल्यू सोडवणार. यील्ड व्हॅल्यूच्या एकूण 4 स्टेप आहे. पहिली स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट, दुसरी स्टेप मेंटेनेबल प्रॉफिट, तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आणि चौथ्या स्टेपला आपण यील्ड व्हॅल्यू सोडवणार प्रॉफिट बेस नुसार. तर पहिली स्टेप बाय स्टेप सोडवणार आपण. पहिली स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट सोडवणं अतिशय सोपं आहे. प्रॉफिटचा तुम्हाला ॲव्हरेज सोडवायचा आहे. प्रॉफिटची ऍडजस्टमेंट दिलेली असते आणि त्या प्रॉफिटची ऍडजस्टमेंट वरून तुम्हाला त्या प्रॉफिटचा ॲव्हरेज सोडवायचा आहे. 3 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. 3 वर्षाचे प्रॉफिट दिले, त्या 3 वर्षाचे प्रॉफिटची आपण बेरीज करणार. एका खाली एक आपण 3 वर प्रॉफिट लिहिणार. 2014 चा प्रॉफिट आहे 1,40,000. त्याच्यानंतर 2015 चा प्रॉफिट आहे 1,20,000. 2016 चा प्रॉफिट आहे 1 लाख. या तिन्ही प्रॉफिटची आपण करणार टोटल आणि तिन्ही प्रॉफिटची टोटल केल्यानंतर ती येते 3,60,000. 3,60,000. मग या टोटलला आपण डिवाइड करणार पुढच्या वेळीवर. 3,60,000 डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे दिलेले वर्ष. मग किती वर्ष दिले, 14, 15, 16 म्हणजे एकूण 3 वर्ष दिले. मग भागिले 3. मग 3,60,000 भागिले 3 केलं तर उत्तर येणार 1,20,000.
ते 1,20,000 आहे आपला ऍव्हरेज प्रॉफिट. पुढच्या ओळीवर आपण लिहिणार ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 1,20,000. या पद्धतीने आपली पहिली स्टेप झाली ऍव्हरेज प्रॉफिट. दुसरी स्टेप आपण सोडवणार मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट प्रत्येक नवीन स्टेप जेव्हा तुम्ही यील्ड व्हॅल्यू सोडवता तेव्हा प्रत्येक नवीन स्टेपची सुरुवात अगोदरच्या स्टेपने करायची असते. मग मेंटेनेबल प्रॉफिटच्या अगोदर कोणती स्टेप होती? ऍव्हरेज प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिटने या स्टेपची सुरुवात होणार. मग सगळ्यात अगोदर आपण लिहिणार ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट जो तुम्ही आत्ताच सोडवलाय ऍव्हरेज प्रॉफिट आहे 1,20,000 लेस. आता या ऍव्हरेज प्रॉफिट मधून एकूण 4 घटक लेस होतात. ते चारही घटक तुम्हाला लिहून दिलेले आहे. कोणकोणते 4 घटक? तर लक्ष द्या, ट्रान्सफर टू रिझर्व, प्रेफरन्स डिव्हिडंड, टॅक्स आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असे 4 घटक इथून लेस होतात. चारीच्या चारी प्रॉब्लेम मध्ये दिले जात नाही. प्रॉब्लेम मध्ये जेवढे दिले तेवढे तुम्ही इथून लेस करा. आपण प्रॉब्लेम सगळा वाचला होता. वाचल्यानंतर आपल्याला तिथं कळालं होतं की जिथं रिझर्वची ऍडजस्टमेंट दिली होती आणि टॅक्सची दिली होती. म्हणजे 4 पैकी फक्त 2च घटक आहे. मग 2 घटक तुम्ही पहिले लेस करा. आता रिझर्व आणि टॅक्स याच्यापैकी पहिले काय लेस करणार? तर पहिले आपण नेहमी रिझर्व लेस करणार. तर रिझर्वची ऍडजस्टमेंट बघा आता. ऍडजस्टमेंट नंबर 4. इट इज द प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ प्रॉफिट टू जनरल रिझर्व. या प्रॉफिटच्या 1/4 म्हणजे 1/4 एवढा प्रॉफिट जनरल रिझर्वला ट्रान्सफर करा. 1/4 म्हणजे 1/4. 1/4 1/4 ट्रान्सफर टू रिझर्व. प्रॉफिट आहे 1,20,000 कंसात लिहू आपण. 1,20,000 भागिले 4 गुणिले 1 म्हणजे त्याचा 1/4 पहिला हिस्सा आपल्याला घ्यायचा आहे. मग 1,20,000 च्या 1/4 किती येतं? तर ते 1/4 येणार 30,000. 1/4 येणार 30,000. ते तुम्ही लेस करा. आता शिल्लक राहिले 90,000 90,000. 1,20,000 प्रॉफिट होता त्याचा 1/4 म्हणजे भागिले 4 गुणिले 1. आता 1/4 जर तुम्हाला समजलं नाही तर 1/4 म्हणजे पर्सेंटेज मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. 1/4 म्हणजे 25%. मग 1/4 जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 25% घ्या. कशाच्या? प्रॉफिटच्या. मग 1,20,000 चे 25% जर घेतले तरी तुम्हाला किती मिळणार? 30,000. 1,20,000 चे 25% जरी घेतले तरी 30,000 येतात. मग शिल्लक राहिले 90,000. आता रिझर्व लेस केल्यानंतर आता आपण लेस करणार टॅक्स. लेस आणि टॅक्स सांगितला 50%. 50% टॅक्स 50%. आता 50% टॅक्स आहे. हा 50% कशावर घेणार? तर हे 50% घ्यायचे हे जे शिल्लक राहिलं प्रॉफिट त्याच्यावर. मग प्रॉफिट आपला 1,20,000 नाहीये. आता आपला प्रॉफिट 90,000 आहे. मग 90,000 वर 50% वाटलंच तरी आपण कंसात लिहू 50% ऑन 90,000 आणि ते येणार 45,000 45,000. लेस केल्यानंतर उत्तर परत शिल्लक राहणार 45,000. आता याला म्हणणार आपण मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला मिळाला 45,000. आता तिसरी स्टेप मेंटेनेबल प्रॉफिट झाल्यानंतर तिसरी स्टेप कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक नवीन स्टेप जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा अगोदरच्या स्टेपने सुरुवात करायची. मग कॅपिटलाइज व्हॅल्यूच्या अगोदर कोणती स्टेप होती? मेंटेनेबल प्रॉफिट. मग याचं सूत्र कसं तयार होतं? तर लक्ष द्या, याचं सूत्र आहे मेंटेनेबल प्रॉफिट अगोदर घेणार. मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइडेड त्याला भागायचं आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि त्याला मल्टिप्लाय करायचे 100 ने. मग मेंटेनेबल प्रॉफिट इथं तुम्ही सोडवलाय 45,000. पुढच्या वेळेवर आपण लिहिणार 45,000 भागिले नॉर्मल रेट. नॉर्मल रेट प्रॉब्लेम मध्ये दिला जातो. शेवटची ऍडजस्टमेंट बघा फेअर यील्ड. फेअर यील्ड म्हणजे नॉर्मल रेट. मग नॉर्मल रेट बघा तिथं किती दिलेला आहे? फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनीज इज असर्टेन ॲट 20%. 20% 20%. मग भागिले 20 गुणिले 100. मग 45,000 भागिले 20 गुणिले 100 जेव्हा आपण करणार तेव्हा आपल्याला उत्तर तिथं मिळतंय बघा 45,000 भागिले 20 गुणिले 100 तेव्हा आपल्याला उत्तर मिळतंय 2,25,000. ते 2,25,000 म्हणजे कॅपिटलाइज व्हॅल्यू. शॉर्ट मध्ये मी लिहितोय 2,25,000. कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. आणि आता चौथी स्टेप शेवटची आपण सोडवणार यील्ड व्हॅल्यू.
प्रॉफिट बेस नुसार यील्ड व्हॅल्यू प्रॉफिट बेस नुसार सोडवणार. यील्ड व्हॅल्यूचं सूत्र मग या स्टेपची सुरुवात अगोदरच्या स्टेपने, अगोदरच्या स्टेपला काय सोडवलं कॅपिटलाइज व्हॅल्यू. मग आपण यील्ड व्हॅल्यूचं सूत्र लिहिणार. यील्ड व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आणि त्याला डिवाइड करायचं नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग सूत्रानुसार किमती टाका. कॅपिटलाइज व्हॅल्यू तर सोडवलेली आहे 2,25,000 भागिले नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स बॅलन्स शीटला दिले जातात. नंबर ऑफ शेअर्स दिलेले 6,000. मग नंबर ऑफ शेअर्स भागिले 6,000. आता 2,25,000 भागिले 6,000 जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला यील्ड व्हॅल्यू मिळणार आणि ती यील्ड व्हॅल्यू आपल्याला मिळते 37.50. पुढच्या वेळेवर आपण नाव देणार यील्ड व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 37.50. 37.50. तर या पद्धतीने आपल्याला यील्ड व्हॅल्यू मिळाली. पहिले आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू सोडवली, नंतर यील्ड व्हॅल्यू सोडवली. दोन मेथड झाल्यानंतर आपल्याला जी मेथड विचारली मग ती मेथड आपण सोडवणार. तिसरी मेथड आपली सी नाव देऊ आपण आता, फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू अतिशय सोपं आहे. ज्या दोन मेथड तुम्ही सोडवतात इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि यील्ड व्हॅल्यू या दोघांचा एव्हरेज म्हणजे फेअर व्हॅल्यू. मग फेअर व्हॅल्यूचं सूत्र पहिले आपण लिहूया. फेअर व्हॅल्यू इज इक्वल टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू आणि त्याला भागायचे 2 ने. मग सगळं तुम्ही सोडवलेलं आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपण सोडवली ती होती 98. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू 98 प्लस यील्ड व्हॅल्यू आपण सोडवली. यील्ड व्हॅल्यू आहे 37.50 आणि त्याला 2 ने डिवाइड करायचे. 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला उत्तर तिथं मिळतंय बघा. उत्तर आपल्याला मिळेल 67.75. ती आहे तुमची फेअर व्हॅल्यू 67.75. फेअर व्हॅल्यू आपल्याला मिळाली 67.75. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम फेअर व्हॅल्यूचा सोडू शकतो. फेअर व्हॅल्यूचा प्रॉब्लेम डायरेक्ट सोडवता येत नाही. फेअर व्हॅल्यू सोडवण्यासाठी पहिले इंट्रिन्सिक व्हॅल्यू सोडवावी लागते, त्याच्यानंतर यील्ड व्हॅल्यू सोडवावी लागते आणि या दोन्ही व्हॅल्यू सोडवल्यानंतर आपण त्याचा ॲव्हरेज म्हणजे फेअर व्हॅल्यू सोडवू शकतो. या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे, थँक्यू.